सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले असे आनंद कंदा तोपकार मदन फिटे कदा देवा परमानंद तोच फेडी देवा परमानंदा तूच फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। कालच्या सत्रामध्ये आजचा आपला नवरात्र महोत्सवानिमित्त चालत असणारा अखंड नामस्मरण व तसेच नामाचे 10-18 या विषयावरती पोथी प्रवचन। आजचा चौथा दिवस आहे ना, चौथा दिवस आहे। आपण 3 दिवस सविस्तरपणे लीळायुक्त नामाने वेद नामाने बोध कशा पद्धतीने होतो अनेक विस्तारपूर्वक श्रवण केलं। परंतु त्याच बरोबर आपल्याला पुढील विषय पाहायचा आहे। पाहो म्हणलं तर तसं ज्ञानाचा वेद आणि ज्ञानाचा बोध असं फार मोठं गहन असं तत्वज्ञान आहे। तरीही आपल्याला पुढील विषय पाहायचा आहे, त्यामुळे आपण पुढे सरकावं लागेल। म्हणून आज आपण आजचा जो विषय आहे नामे अनुसरण। नामाने वेद होतो, नामाने बोध होतो आणि वेदादि बोधवंतस्य भिक्षु वासनिकै। नामाने वेद झाला, वेदाच्या नंतर बोध आणि बोधाच्या नंतर अनुसरण। जेव्हा या जीवात्म्याच्या ठिकाणी बोध होणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या बोधाचं दातृत्व म्हणजे देव माझा मी देवाचा ही प्रतीती एका जीवात्म्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणे, निष्पन्न होणे म्हणजे बोध होणे। किंवा ज्या जीवाला कळालेला आहे अनादीचे 4 पदार्थ कळाले, जीव देवता प्रपंच परमेश्वर या अनादीच्या 4ही पदार्थाचं ज्ञान ज्या जीवाला झालं त्याला बोध झाला। आणि तो बोधवंत असणारा जीवात्मा अनुसरल्या वांचून राहत नाही। नामाने वेद झाला, वेदाने बोध झाला आणि बोधामुळे तो अनुसरतो म्हणजे अनुसरणाला नामे वेद, नामे बोध आणि नामे अनुसरण। नामानेच वेदाला कारणीभूत झाला, नामानेच बोधाला कारणीभूत झाला आणि नामाने बोधाला कारणीभूत जसा झाला त्याच पद्धतीने नामाने अनुसरणालाही कारणीभूत हा जीवात्मा ठरलेला आहे। आणि म्हणून मूळ पाया जो आहे तो नाम आहे। नाम हा शब्द आपल्याला किती छोटासा वाटतो, नाम म्हणायला किती सोपं जातं, पण त्या नामापासून आपलं खऱ्या अर्थाने त्या नामापासून त्याच नामापासून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जीवात्म्याला एक प्रकारची प्रस्तुती किंवा एक प्रकारची फलश्रुती किंवा स्फूर्ती या ठिकाणी निर्माण होत असते आणि म्हणून नामे अनुसरण म्हणलेलं आहे। काय केलं भाऊ तुम्ही? चांगलं चालत होतं मग बंद करा। चांगलं चालत होतं, त्याला काहीच करायचं। नामाने वेद, नामाने बोध, नामाने अनुसरण। त्याच नामाने ज्या जीवात्म्याच्या ठिकाणी एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते। ज्याप्रमाणे एखादी गोष्ट आपण वारंवार करू लागलो, त्या गोष्टीचं ग्रहण करू लागलो, एखादा पदार्थ वारंवार आपण खाऊ लागलो, तो पदार्थ सदैव आपल्याला दिसतो। कोणतीही गोष्ट पहा, जर समजा उदाहरणार्थामध्ये दिवसभर एखाद्याने एकाच गोष्टीवर
गोष्टीवरती, एकाच विषयावरती, एकाच सूत्रावरती जर विचार केला, रात्री झोपीमध्ये सुद्धा त्याला ती सूत्र आठवतात, त्या सूत्राचं स्वप्न पडतं, त्याचा अर्थ वितर्क तो झोपीमध्ये काढू लागतो. त्याप्रमाणे आपण जर नामाचा वारंवार उच्चार केल्याने आपल्या ठिकाणी एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते आणि नामाने आपल्या ठिकाणी एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होत असते आणि ती स्फूर्ती म्हणजे खऱ्या अर्थाने या जीवात्म्याच्या ठिकाणी असलेली अर्थता आहे. त्या अर्थतेने खऱ्या अर्थाने या ठिकाणी जीवात्म्याच्या अंतःकरणामध्ये एक दृढ प्रकारचा भाव, श्रद्धा निर्माण होते आणि देव माझा मी देवाचा तो जीवात्मा म्हणतो आणि तो जीवात्मा अनुसरणाच्या दिशेने वाटचाल करतो. अनुसरणाच्या दिशेने वाटचाल करतो म्हणजे नेमकं काय करतो? अनुसरणाच्या दिशेने ज्याप्रमाणे आमच्या माहीम भट्टांना बोध झाला, जीवासी बोध आणि बोध शक्तीची तुनीची किंगा म्हणलेला आहे. जरी परमेश्वर आपल्याला कशी नाहीये, पण बोध शक्ती मात्र परमेश्वर देणारे आहेत. अधिकरण साधू संत गुरुमुखे फक्त तुम्हाला निमित्तकारक आहे. मग जेव्हा माहीम भट्टांना बोध झाला, परमेश्वराच्या परावाणीतून बोध शक्तीचा संचार झाला आणि परावाणीतून बोध शक्तीचा जेव्हा संचार झाला, तेव्हा मात्र माहीम भट्टांना राहवलं नाही. माहीम भट्टाने दृढ निश्चय केलेला आपल्याला अनुसरायचा आहे, परंतु माणसाचं द्वंद्व अवस्था असते, एकदमच कोणतीही गोष्ट घडत नसते. पहा, एखादी गोष्ट एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या मुलीचं साधारण लग्न करायचं असतं, 100 वर्षाचं नातं जुळवायचं असतं, तर कितीतरी विचार करावा लागतो. आणि मा ईश्वाचा पती परमेश्वर येणेसी धरणे, मग या परमेश्वराचं व्हायचं आहे आणि योगाने योगीच त्या पती परमेश्वराला आपलंस करून घ्यायचं आहे आणि त्याच्याच सानिध्यामध्ये राहायचं आहे. मग विचार तर केलाच पाहिजे. आणि म्हणून माहीम भट्ट विचार करतात, कधी अनुसरावं, कसं अनुसरावं. या प्रपंचातून अशक्ती मात्र या माहीम भट्टांना वाटू लागलेली आहे. अशी आसक्ती वाटू लागली माहीम भट्टांना की प्रपंच नकोसा वाटू लागला. माहीम भट्ट नित्य नेमाने फक्त एकाच विषयावरती विचार करायचे. देवाची ती 32 लक्षणी मूर्त डोमेग्रामच्या राजमठामध्ये पूर्वाभिमुख बसून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने निरूपण केलेलं तत्वज्ञान अंतःकरणामध्ये त्याचं चिंतन करायचे, मंथन करायचे. चिंतन आणि मंथन हा शब्द कसा आहे पहा. चिंतन मंथन म्हणजे आपण एक प्रकारे लोण्याचं मंथन करतो, दुधाचं, कशाचं, दह्याचं करतात ना, ताक. दह्यापासून त्याचं मंथन केल्यानंतर ताक तयार होतं, ताकाचं लोणी निघतं. जसं जसं तुम्ही मंथन कराल तसं तसं लोण्याचा गोळा वरती येतो. जे ओरिजिनल तूप आहे, लोणी आहे, ती वरती येतं आपल्याला हाती लागतं. त्याप्रमाणे ब्रह्मविद्येचं अध्ययन केल्याच्या नंतर मनामध्ये भगवंताने निरूपण केलेल्या वचनाचं मंथन करत होते. भगवंताने निरूपण केलेल्या ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचं मंथन मात्र माहीम भट्टांच्या अंतःकरणामध्ये चालू होतं. एकाच गोष्टीवरती विचार. पहा, लोणी करता करता, ताक करता करता इकडे तिकडे जाता येत नाही, त्याला सारखं घुसळण करत राहावं लागतं, वारंवार घुसळण करावं लागतं. त्याप्रमाणे माहीम भट्ट घुसळण करत होते आपल्या अंतःकरणामध्ये त्या ब्रह्मविद्येची. आणि माहीम भट्टांना वाटायचं की आता लोणी सापडेल, उद्या लोणी सापडेल. लोणी म्हणजे खऱ्या अर्थाने अनुसरण आहे. लक्षात घ्या की आज लोणी सापडेल, उद्या लोणी सापडेल. मंथन करणं चालू आहे, मनामध्ये विचारांचं काहूर आहे आणि परमेश्वराच्या ब्रह्मविद्येचं चिंतन आणि मंथन अंतःकरणामध्ये चालू आहे. असे 1-2 दिवस चालले, बरेच दिवस चालले गेले आणि आता एके दिवशी भक्तवास मात्र खऱ्या अर्थाने स्वभावाकरता बाहेर गेलेल्या आहेत, स्वच्छा करता बाहेर गेलेल्या आहेत. हातामध्ये पाण्याची एखादी बाटली, डब्बा आहे आणि ते घेऊन गेले. स्वभावाला गेले, स्वभावाला बसले आणि मनामध्ये विचार आला, आपण अनुसरलं पाहिजे. गोसावी यांनी सांगितलेलं आहे, जर अनुसरला व्यक्ती नाही, संस्कृती बंधनापासून मुक्तता हवी, अत्यंत संस्कृती छेद होय
अशी काही एक प्रतीती आती हे निरूपण केलेलं वचन, हे निरूपण केलेलं सूत्र आणि हे परमेश्वराच्या परावाणीतले शब्द मात्र सदैव कानामध्ये गुंजत होते, सदैव कानात गुंजत होते आणि अंतकरण म्हणत होतं की त्या वचनास तू एक रूप हो. अंतकरण म्हणत होतं की त्या वचनाच्या प्रमाणेच तू चाल. कसं करावं? स्वभाव उठले. पाणी मात्र एखाद्या बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये जे पाणी आहे तिथे असणाऱ्या त्या रानामध्ये असणाऱ्या शेतीमध्ये असणाऱ्या एका ढेकळावरती त्यांनी पाणी टाकलं. तिथे पाणी टाकलं आणि त्या ढेकळावरती पाणी टाकल्यानंतर क्षणार्धामध्ये ते ढेकूळ मात्र विरघळलं. ढेकूळ मातीचं समजा एखादा ढेकूळ त्याच्यावर पाणी टाकल्यानंतर पाऊस पडल्यानंतर विरघळलं जातं, त्याप्रमाणे विरघळून गेलं. आणि माहीम भट्टानं पहा त्या ढेकूळ विरघळल्या याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा अर्थ त्यांनी काढला. तसा अर्थ आम्हाला काढता आला पाहिजे, तेव्हा आमच्या तुमच्या जीवनाचे सार्थक झाल्या वांचून राहणार नाहीये. माहीम भट्टाने तो अर्थ काढला. माहीम भट्टाने निरखून पाहिलं, अरे क्षणार्धात आपण याच्यावर पाणी टाकलं आणि हा ढेकूळ मात्र विरघळून गेला. तसं माझं देह आहे, तसं माझं देह आहे आणि क्षणार्धामध्ये केव्हाही हे देह विरघळून जाईल सांगता येत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत हा देह आहे आणि हे नाशिवंत असणारा देह माझं केव्हाही विरघळून जाईल. मला विचार करावा लागेल या गोष्टीवर, मला अनुसरावं लागेल. गोसावी यांनी अनुसरण सांगितलेलं आहे. आणि मग माहीम भट्ट तिथून निघाले. निश्चय मनामध्ये केला की आता आपण काय करायचं, 5-6 महिन्यामध्ये 4-5 महिन्यामध्ये ना आपण सगळं काही उरकायचं. वर्षामध्ये सगळं काही उरकून आपले जिकडले तिकडे काम लावून देऊन आपण मात्र या प्रपंचातून मोकळं व्हायचं. का तर संसार माया मतिमोह जाळाचे मायेचं जाळं मात्र तिथे पडलेलं आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाच्या हृदयावरती जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवंत रणांगणामध्ये गेले आणि चहू दिशेने नातं दिसतं आणि नातं दिसल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा माझ्याने यांना मारणं होणार नाही, हे माझे भाऊ आहेत, माझे चुलते आहेत, माझे अर्जुना ते तुझे कुणी नाही आहेत. परंतु अर्जुन मात्र ऐकायला तयार नाही. विश्वरूप अर्जुनाला दाखवलं श्रीकृष्ण भगवंताने आणि विश्वरूप दाखवून मागील काही आठवणी, पूर्वील जन्मातील आठवणी मात्र त्याला प्रदर्शित केल्या. आणि मग मात्र त्याला चाणक्य बुद्धी निर्माण झाली आणि शंका पारखली. आणि पारखल्याच्या नंतर अर्जुन मात्र बाण घेऊन तयार झाला. ज्यांना मारायचं नाही म्हणून सुद्धा त्यांना मारत. हे मोह मायेच्या जंजाळामधून काढण्याकरता परमेश्वराची प्रवृत्ती लागते आणि आमची तुमची अर्थता लागते. जेव्हा आमची तुमची अर्थता असेल तेव्हा परमेश्वरही आमची मदत करतील. एखादा व्यक्ती खाली पडत असेल त्यानेही वरती येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वरच्याही व्यक्तीने खालून त्याला घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याप्रमाणे वरने आपण खाली पडलेले आहोत आणि पडत आहोत, आपण वरती जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि परमेश्वर वरती आहेत ते घेण्याचा प्रयत्न करतील. आपण पाठीमागच एका सत्रामध्ये पाहिलं, साधेला स्वामी म्हणतात की आयसेची काळी जाल. काय म्हणतात, परमेश्वर वर पडूनही वास पाहतची असते. काय परमेश्वर पाहतच आहेत, अशीच काढणार आहेत, न तर लागले किंवा न लागले. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला परमेश्वराकडे जाण्याकरता आमच्या अंतःकरणामध्ये अर्थता लागते आणि भगवंत तर आम्हाला काढण्याकरता प्रवृत्त आहेतच. सकळ जीवांचं ते रक्षण करतात, सकळ जीवांचं चिंतन करतात. आमच्या तुमच्याकडे का नाही पाहणार? आमच्या ठिकाणी अर्थता पाहिजे, आमच्या ठिकाणी भाव पाहिजे, आमच्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे आणि आमच्या ठिकाणी आवडी पाहिजे. भगवंताला आळवण्याकरता आमच्या ठिकाणी स्मरण पाहिजे. ज्याप्रमाणे द्रौपदी माता जेव्हा पांडवांच्या समवेत अरण्यवासामध्ये होती
आणि अरण्यवासामध्ये असताना मात्र खऱ्या अर्थाने पाची पांडवांवरती आणि द्रौपदीवरती संकट आहे. संकटाच्या काळामध्ये द्रौपदीला सूर्याकडून एक थाळी प्राप्त झालेली होती. ती लीला तुम्हाला ज्ञात आहे. एक थाळी प्राप्त झालेली आणि मात्र दुर्योधनाने इकडे 88,000 ऋषींवऱ्यांना तिथे पाठवून दिलेला आहे सत्व हरण करण्याकरता. त्यांना एक प्रकारचा श्राप मिळावा आणि म्हणून या ऋषीवर्यांना पाठवले. दुर्वास ऋषीवरी आपल्या 88,000 ऋषीसह त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि दिवस अस्ताला गेलेला आहे. सूर्य अस्त झाला की त्या थाळीमध्ये अन्न मात्र प्राप्त होत नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये सूर्य अस्ताच्या अगोदर लोक जेवले जायचे. आमच्या संप्रदायामध्ये आमच्या स्मृतीस्थळ ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की सूर्य अस्ताला जाण्याच्या अगोदर जेवण व्हायचं आणि तदनंतर देवपूजा आरती पूजावसर अनेक प्रकारच्या विधी व्हायच्या. ही परंपरा आम्ही लहान असताना सुद्धा जोपासली जायची मार्गांमध्ये. आम्ही सुद्धा लहान असताना तशा पद्धतीचं. परंतु आता हल्लीच्या काळामध्ये ती प्रथा मोडल्या गेली, बदल घडला. त्याचप्रमाणे द्वापार युगामध्ये सुद्धा जेव्हा द्रौपदीला जी सूर्याकडून थाळी मिळालेली आहे, सूर्य अस्त झाला की त्या थाळीमध्ये अन्न प्राप्त होत नव्हतं आणि सूर्य उदयाला आला की त्या थाळीमध्ये दिवसभर जितकं अन्न लागेल तितकं प्राप्त होत होतं. असं वरदान मात्र त्या द्रौपदीला होतं. दुर्वास ऋषी मात्र 88,000 ऋषी घेऊन दिवस मावळायच्या टायमाला तिथे आले. दिवस अस्ताला गेलेला आहे. नेमकंच पांडवांनी आणि द्रौपदीने आपल्या वनवासामध्ये झोपडीमध्ये पर्णकुटीमध्ये जेवण करून भोजन करून ती थाळी धुवून ठेवलेली होती. ती थाळी घेऊन ठेवली आणि त्यामध्ये दुर्वास ऋषीवरी आले आणि सांगितलं की आम्हाला आता भोजन करायचं आहे. द्रौपदीला आता संकट वाटू लागले. द्रौपदीला काय करावं असं काही सुचेना. लागतात. या सृष्टीमध्ये जर आम्ही अनुसरलो नाही आणि या सृष्टीमध्ये जर आम्ही परमेश्वराने म्हणितले ते केलं नाही, सांगितलं ते केलं नाही तर आम्हाला ही सृष्टी निष्फळ जाते, वाया जाते. आणि मग वाया गेल्याच्या नंतर काय होतं? 84 लक्ष योनी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचंच वचन आहे. भोजिया येथ अनुसरी जेना करी ऐशिया परिचया वृक्षा होईजेल मग अनंत काळ दुःख भोगीतची असे. भगवंत एका पिंपळाच्या वृक्षाकडे पाहतात. वाऱ्याने ते वृक्ष मात्र आपटत आहे. छोटीशी पालवी आहे पिंपळाची आणि ती वाऱ्याने मात्र इकून इकडे आणि इकून इकडे आपटत होती. तेव्हा मात्र नाथोबांना म्हणतात भोजिया जर तुम्ही अनुसरलं नाहीत ना तर ऐशिया परिचया म्हणजे अशा प्रकारचं वृक्ष तुम्ही व्हाल आणि मग अनंत काळ दुःख भोगाल. पहा का पिंपळाचं वृक्ष असेल, वडाचं वृक्ष असेल, 1,000 वर्षाचं आयुष्य, 1000 वर्षापेक्षाही जास्त आयुष्य आहे त्याला. काही तर वृक्ष असे आहेत की किती वर्ष पुराणे आहेत हे सांगता येत नाही. इतके जुने वृक्ष आहेत, तेही जीवच आहेत ना. पण त्यांनी अनुसरलं नाही, भगवंताने सांगितलं ते केलं नाही आणि म्हणून त्या योनीमध्ये त्यांना जावं लागलेलं आहे. नाही घराकडेही जायचं नाही. तो जी बाटली डब्बा होता ना तो फेकून दिला आणि माहीम भट्ट मात्र अनुसरणाच्या दिशेने रुद्रपूर प्रांताकडे गेला, डोमेग्रामाकडे गेला. रस्त्याने येत असताना मात्र आता एक झोळी कपड्याची घेतली आणि देवाने सांगितलेलं आहे भिक्षा मागायला, भिक्षा मागून खायचं. रस्त्याने जाता जाता भिक्षा घेतली. कुणाच्या तरी घरी भिक्षा मागितली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, अशी मात्र निघाली. अनुसरणाच्या दिशेने निघाले. पहिल्या दिवशी भिक्षा मागितली. वासघाण कपडा, कपड्याचा घाण वास, एखाद्याच्या अंगावरला वस्त्र कपडा घेतला आणि त्याच्यामध्ये भिक्षा मागितली. पाण्यामध्ये बुडवली, तेच घास काढून खाल्ले, धुवून खाल्ले, परंतु वांती झाली. परत दुसऱ्या दिवशी तेच प्रकार. भूक लागल्यानंतर देवाने म्हटलेलंच आहे खासील तरी खाय, मरो लागसी तरी आपसियाची खासी, न खासी तरी धुळी खाय. म्हणजे तुला धूळ जरी खायची असेल तर चालेल. जर समजा ज्या वेळेस भूक लागली ना त्याचा आवाज थोडा वाढवा बरं भाऊ, त्याचा आवाज बरोबर येतच नाही. आणि खायचं असेल तर तुला जी खायची ती खा, परंतु मरायच्या टायमाला जर आता समजा उपवासी माणूस आहे, एखाद्या व्यक्तीला 3 दिवस 4 दिवस उपवास
जो व्यक्ती 56 भोग देऊनही जेवत नव्हता ना, तो 8 दिवसाच्या जरी भाकरी दिल्या, पोळी दिली तरी तो खाईल. तुम्ही महिला मंडळ लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये जर तुमचे मालक ही भाजी ती भाजी आवडत नसेल ना, त्यांना 4 दिवस तुम्ही उपवासी ठेवा. आणि मग तुम्ही 8 दिवसाची जरी भाजी दिली ना, मग ते खाल्ल्या वाचून राहणार नाही, ते लक्षात घ्या. तस त्याचप्रमाणे त्या ठिकाणी झोळी घेतली आणि झोळी घेऊन मात्र भिक्षा केली. पहिल्या दिवशी वांती झाली, दुसऱ्या दिवशी कशा बशा 2 घास मात्र तोंडामध्ये पोटामध्ये गेल्या. 2 घास तोंडामध्ये पोटामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर मात्र खऱ्या अर्थाने आता माहीम भट्ट निघाले अनुकरणाच्या दिशेने. माहीम भट्ट आले तोपर्यंत स्वामी मात्र कुठे गेले होते? कुणाच्या सान्निध्यामध्ये अनुसरले माहीम भट्ट? तुम्हाला माहिती पाहिजे, लीळा चरित्र ग्रंथाचे पहिले लेखक आहेत गोविंद प्रभू बाबा. परंतु देवाने आज्ञा केलेली होती, सर्व मुक्त केलं. आमच्या श्री प्रभू बाबांनीही तेच केलं आणि आमच्या गोसावियांनीही तेच केलं. एक तो व्यक्ती असा क्षुद्र असणारा, पायाला झाडू बांधलेला आहे, कोणता तरी आजार झालेला आहे आणि तो घाणेरडा आहे म्हणून लोक त्याचा अवहेलना करायचे. आणि त्या व्यक्तीची भेट मात्र तिथे माहीम भट्टाला झाली महाद्वाराजवळ. माहीम भट्ट त्या बिचाराला, महात्मे हो दंडवत, तो चाललेला आहे रस्त्याने आणि प्रतिष्ठित असणाऱ्या षडशस्त्र संपन्न विद्वान असणाऱ्या माहीम भट्टाने त्या व्यक्तीकडे हाक मारली. ओ महात्मे दंडवत, आमच्या देवाची शिकवण आहे. आमच्या देवाने प्राण्याला महात्मा म्हणलेला आहे, आमच्या देवाने शूद्राला महात्मा म्हणलेला आहे, आमच्या देवाने प्रत्येकालाच एक प्रतिष्ठित नाव देऊन बोललेलं आहे. बीड येथील सुंकीय जोड आहे, सुंकीय म्हणतात, परंतु स्वामींनी काय म्हटलं? सुखीये. सुंकीयांचं सुखीय केलं. ज्यांना पंचरांडा म्हणून ओळखलं जायचं त्या व्यक्तीला सुद्धा पंचगंगा या नावाने हाक मारली आमच्या देवाने. तेच शिक्षण मात्र माहीम भट्टाच्या अंतःकरणामध्ये रुजलेलं होतं. आणि माहीम भट्ट कसे काय उद्गार उद्धट शब्दाने बोलतील. माहीम भट्टाने हात जोडून हाक मारली, अहो महात्मे हो, कुठे चाललात? मला काही तुम्हाला विचारायचं आहे. तो सुद्धा व्यक्ती आनंदित झाला आणि त्याच्या डोळ्यामध्ये आशू आले. आतापर्यंत मला महात्मे आणि दंडवत प्रणाम या शब्दाने कुणीही हाक मारले नाही. माझ्या जीवनातील ना सर्वप्रथम हा क्षण. आनंदाने बहारून आलं ऊर आणि डोळ्यातून अश्रुधारा ढळू लागल्या आणि विचार करू लागला की हा महात्मा, हा श्रेष्ठ पुरुष कोण असेल की मला महात्मा या शब्दाने संबोधत आहे. त्याने पाठीमाग वळून पाहिलं. पाहिल्याच्या नंतर माहीम भट्ट मात्र त्या ठिकाणी. माहीम भट्टाच्या डोक्यावरती अर्ध्या बोंगलीची कोंबटी आहे आणि डोक्यावरती पाटी आहे आणि हात जोडलेले आहेत. आणि माहीम भट्ट म्हणतात, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. तेव्हा तो जो व्यक्ती आहे ना, तो व्यक्ती सांगतो, का हो, काही काम आहे सांगा ना, मी काय करू शकतो तुमच्या करता? माहीम भट्टाने विचारलं, इथे श्री प्रभू नावाचे आमचे देव राहतात, ते कुठे आहेत? त्यांनी सांगितलं, अशा अशा दिशेने तुम्ही जा आणि तिथे अशा अशा प्रकारची दाढी आहे, बेंबीपर्यंत दाढी आहे आणि सुंदर अशा प्रकारचे वस्त्र घातलेले असावे, वेडी पिसी मूर्त दिसायला आहे. वर्णन करून त्या क्षुद्राने मात्र आमच्या माहीम भट्टांना श्री प्रभूंचं सांगितलं. आणि जेव्हा श्री प्रभूंचं वर्णन करून सांगितलं तेव्हा आनंदाश्रू मात्र माहीम भट्टांच्या डोळ्यात निर्माण झाले की माझा देव, देवाने देव जो निरूपण केलेला आहे तो देव असा आहे, सुंदर आहे, दाढी आहे. आता मी त्या देवाला भेटेल. बाबा तुम्ही असं का बांधलं? तुमची अशी अवस्था काय? माहीम भट्टाने विचारलं. त्यांनी अवस्था सांगितली. महाराज म्हणे अशा अशा पद्धतीने मला ना या ठिकाणी बागावं लागतं. मी माझ्या कर्मानुसार क्षुद्र घराण्यामध्ये जन्मास आलो, माझा हा कर्म होत आहे. माहीम भट्ट सांगतात
म्हणतात माझ्या देवाने सांगितलेला आहे चातुर्वर्ण्यम चरध्यक्षम, चारी वर्णाला समानतेचा अधिकार दिलेला आहे. आणि तो महात्मा मात्र निघणार तितक्यामध्ये त्याच्यातील थोडासा गुळ गेली मात्र त्या महात्म्याला देऊन टाकलं मानभट्टाने. आणि मानभट्ट तिथे भाव होता, तिथे श्रद्धा होती आणि तिथे अनुसरणाची चाहूल अंतःकरणामध्ये होती. क्षणाला त्याग करत जाण्याची क्षमता आमच्या माहीम भट्टांमध्ये होती. आणि म्हणून तर खऱ्या अर्थाने माहीम भट्टाचा तो गुळ भेली श्री प्रभू बाबांनी आवडीने स्वीकारला. आवडीने जेव्हा गुळ खायचे तेव्हाच जर जे चरित्रामध्ये रुद्रपूर चरित्रामध्ये वर्णन आहे, तो गुळ खायचे अर्धात खाले पडायचा, अंगावरती सांडायचा, अशी वेळी पिशी मूर्ख तो गुळ ग्रहण करत होते आवडीपूर्वक. की माझ्या माहियाने गुळ आणलेला आहे. आणि अनुसरणाचे चाहूल आणि परमेश्वर आपलासा करून घेण्याची अर्थता याच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून माहीम भट्टांचा गुळ दिली त्या ठिकाणी स्वीकार केला आणि माहीम भट्ट तिथे अनुसरले. मनामध्ये जर भगवंताचं स्मरण असेल, मनामध्ये सांगण्याचा तात्पर्य म्हणजे लक्षात घ्या, माहीम भट्ट काय करत होते, नामाचा सदैव उच्चार करत होते. की माझ्या गोसावी यांनी सांगितलेला आहे, माझ्या श्री चांगदेव राऊळांनी सांगितलेला आहे आणि म्हणून मला करायचं आहे. सतत परमेश्वराच्या नामाचा उच्चार अंतःकरणामध्ये होता. आणि म्हणून तर खऱ्या अर्थाने स्वामी उत्तरापंथी गेलेले असतानाच का असेना, परंतु आमच्या माहीम भट्टांना अनुसरण घडलं. म्हणून नामे अनुसरण एवढंच उदाहरण आहे का नामे अनुसरण त्याची केली तर लक्षात घ्या परत एक लीळा त्याला प्रमाण आहे. देमाईसा आणि साधायसाची जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत डोमेकाम या ठिकाणी वास्तव्यास होते आणि वास्तव्यास असताना साधायसा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचं वास्तव्य डोमेगाम या ठिकाणी राजमठामध्ये आहे. राजमठामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत ओट्यावरती आसनस्थ बसलेले आहेत. आणि आसनस्थ बसलेले असताना समोर साधाईसा बसलेले आहेत. आणि साधाईसा बसलेले असताना तितक्यामध्ये देमाईसा मात्र बाहेरून येतात. देमाईसा बाहेरून आल्या आणि देवाने साधाईसेला सांगितलं, साधे हो, जा तुम्ही आता स्नान करून घ्या, अंघोळ करून घ्या, तुम्ही काही आता इथे बसू नका. साधाईसा उठल्या, देवाने सांगितलं जाण्याकरता, त्यामुळे साधाईसा उठल्या. साधाईसेच्या मनामध्ये तिथून जाण्याची इच्छा नव्हती, परंतु स्नान करायला सांगतायत म्हणून उठल्या. परंतु दाराच्या बाहेर गेल्या आणि दाराच्या बाहेर जाऊन दाराच्या आड उभे राहिल्या आणि विचार करू लागल्या की माझ्या पश्चात देमाईसाला गहन अशा प्रकारचं तत्वज्ञान, अपूर्व अशा प्रकारचं तत्वज्ञान तर देव सांगणार नाहीत ना. म्हणून देमाईसा बाहेर दाराजवळ जाऊन उभ्या राहून ऐकू लागल्या. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत देमाईसाला म्हणतात, साधाईसा गेलेल्या दाराच्या आडवं थांबून ऐकत आहेत आणि देमाईसाला म्हणतात, देमती तुम्ही असं करा, आता तुम्ही तुमच्या घरी निघून जा, तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही तुमच्या घरी निघून जा. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती यावा आज आणि अनुसरावं आश्रमामध्ये आणि थोड्या दिवसांनी बाबांनी सांगावं की तुम्ही आता इथे थांबू नका, तुम्ही निघून जा, त्याप्रमाणे सर्वज्ञांनी सांगितलं की देमती आता तुम्हाला इथे थांबता येणार नाही, तुम्ही निघून जा, इथून थांबू नका अजिबात. तेव्हा देमाईसा म्हणतात, देवा आम्ही सर्वस्वाचा त्याग करावा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याग करून आम्ही तुमच्या सानिध्यामध्ये येऊन राहावं आणि तुम्ही अचानकच आम्हाला म्हणावं की इथून तुम्ही निघून जा. देमाईसा सगळं ऐकून घेतात देव आणि ऐकून घेऊन देमाईसाला प्रत्युत्तर देतात. जो जसा आहे त्याला त्या शब्दामध्ये समजावं लागतं. उदाहरणार्थामध्ये मी महात्मा आहे, मी साधू आहे आणि मग साधूला देवाने सांगितलं, काही लोक म्हणतात ना साधूला त्याग महत्वाचा आहे, परंतु आता समजा एखाद्या उदाहरणार्थामध्ये एखाद्या ठिकाणी गेलो
आणि एखाद्याने तलवारच उचलली माझ्यावर तर मलाही तिथे उचलावी लागेल ना, आहे का नाही? त्याला उदाहरण आहे, प्रमाण आहे. प्रमाण सांगायचं झालं तर बराच वेळ जाईल. त्याला उदाहरण प्रमाण दत्तकथेमधलं घ्यावं लागेल. दत्तकथेमध्ये तो प्रमाण आहे. जेव्हा थोडक्यामध्ये सांगेल, तुम्ही ओळखून जाल. जेव्हा जमदग्नी नावाचा जो ऋषी आहे, जमदग्नीची पत्नी रेणुका आणि रेणुका आणि जमदग्नी हे मात्र जेव्हा अरण्यामध्ये पर्णकुटी करून राहत होते आणि सहस्त्रार्जुन नावाचा राजा जेव्हा त्यांच्या आश्रमामध्ये भोजन करण्याकरता गेला, ते पाणी आणून दिलं. मळामध्ये घागर आहे, पाणी सांडलं, तलाव तयार झालं आणि तलावापासून सगळे घोडे राजा प्रजा सगळी पाणी पिली. राजाला परेशानी वाटू लागली, आश्चर्य वाटू लागलं आणि राजा मात्र सेवकाला म्हणतो, राजा सेवकांना म्हणतो की जा परत त्या पर्णकुटीमध्ये आणि त्यांना सांगा मला भोजन करायचं. त्याने क्षणार्धात भोजन तयार केलं. का तर त्यांना जमदग्नी नावाचे परशुरामाला भेट म्हणून एक गाय मिळालेली प्राप्त झालेली होती आणि त्या गायीपासून हे सगळं काही पदार्थ उत्पन्न व्हायचे. क्षणार्धामध्ये जेव वाढला आणि जेव वाढल्याच्या नंतर राजाने विचारले, इतके उत्तम छप्पनाच्या भोगाचे पदार्थ तुम्ही इतक्या लवकरात लवकर का केले, कसे केले? असं विचारल्याच्या नंतर जमदग्नीने भोळ्या स्वभावाने मनाने मोकळ्या मनाने, महात्मी हे मोकळ्या मनाचे असतात, सहज सांगून दिलं की बाबा रे, की ही गाय आमच्या परशुरामाला भेट म्हणून समुद्रातून स्वर्गामधून भेटलेली आहे असं सांगितल्याच्या नंतर तो राजा म्हणतो, तुम्ही महात्मे, तुम्ही पर्णकुटीमध्ये आश्रमामध्ये राहणारे, तुमच्याकडे 10 पोरं आहेत शिक्षण शिकण्याकरता, तुम्हाला इतकी मोठी गाय आणि इतकी अशा प्रकारची शेती गाय करायची आहे, ती माझ्या राजवैभवामध्ये माझ्या प्रजेच्या कामा करता येईल आणि तुम्ही ती द्या. तेव्हा जमदग्नी नाही देता येईल, मी काही देणार नाही. तेव्हा सहस्त्रार्जुन रागाने म्हणतो, तलवार काढतो बाहेर आणि जर नाही दिलं तर मी युद्ध करेल अशी तलवार बाहेर काढली. त्याला वाटलं की जमदग्नी अहिंसा तत्वज्ञान सांगत आहे आणि हे काही तलवार हातामध्ये घेऊन माझ्याशी युद्ध करणार नाही. अहिंसा तत्वज्ञान सांगणारा व्यक्ती माझ्याशी कसं काय युद्ध करेल? आणि म्हणून तलवार काढून दाब टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमदग्नी आश्रमाच्या आतमध्ये गेले आणि तलवार बाहेर घेऊन येऊन त्याच्याशी त्यामध्ये सहस्त्रार्जुनाचाही मृत्यू झाला, रेणुका मातेचाही मृत्यू झाला आणि गाईला जेव्हा उचलून येत होते त्याच्यातून सैन्य प्रगट होऊन सहस्त्रार्जुनाचाही विनाश झाला. जशा पद्धतीने प्रसंग असेल त्या पद्धतीने तिथे वागावं लागतं, बोलावं लागतं, चालावं लागतं आणि तशा पद्धतीचं आचरणही त्या ठिकाणी जोपासण्यामध्ये आणावं लागतं. त्याप्रमाणे या ठिकाणी सांगण्याचा जो तात्पर्य आहे, त्या देमायसा ज्या आहेत त्या देमायसा मात्र त्याग करून आलेल्या आहेत असं देवाला म्हणतात. बरं का, देवा आम्ही त्याग करून आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला का म्हणतात? तेव्हा देव घेतात आणि देव म्हणतात, बाई तुम्ही म्हणतात त्याग करून आलो, त्याग करून आलो, तुम्ही नेमका केला तरी कशाचा त्याग हो? तुम्ही काय त्याग केला असा की आम्हाला सांगा. तुमचा एक मुलगा होता, तो मुलगाही मृत्यू पावला आणि म्हणून इकडे आला. बरं आहे की मुलाचं काही लेकरू बाळ किंवा कुणी पुढं आहे किंवा काही सामग्री आहे, धन संपदा आहे आणि त्याचा त्याग करून आलात का तुम्ही? काहीच नाही आहे, पुढं काही नव्हतं आणि भावाच्या घरी राहून त्या ठिकाणी एक प्रकारे काम करून खाण्यापेक्षा आमच्या सान्निध्यामध्ये आलात, राहिलात. मग आम्ही जेव्हा राहा म्हणलं तेव्हा राहा आणि आम्ही जेव्हा तुम्हाला जा म्हणलं तेव्हा जा. असे तुम्ही जर आमच्या आज्ञेचं प्रतिपालन केल्याने एक प्रकारे तुम्हाला आमच्या आज्ञेचं प्रतिपालन केलेलं कोणतेही प्राप्त होईल. आज्ञेचा भंग नाही केला म्हणून दोष परमेश्वराला दोष निर्माण होणार नाही आणि म्हणून तुम्ही आज्ञेचं प्रतिपालन तरी तुमच्याने होईल ना असं देमायसाला म्हणतो. देमायसा थोडा वेळ विचार करत आहे, बरोबरच आहे, आपण केला तरी काय त्याग केला? काहीच त्याग केला. आज आम्ही देवाकरता त्याग करतो, काय त्याग केला पाहिजे?
त्याग नेमका काय? अनुसरण या शब्दाचा अर्थच त्याग आहे. अनुसरण म्हणजे त्याग. आता त्याग प्रत्येक वस्तूचा आला, प्रत्येक गोष्टीचा आला, प्रत्येक क्षणाला त्याग करायला सांगितलेला आहे देवाने. मग आम्हाला त्याग कशा कशाचा करायचा? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अहंकार इत्यादींचा त्याग आम्हाला करायचा. हा जो त्याग आहे हा महत्वाचा आहे आणि तोही क्षणार्धात त्याग करायचा आहे. त्याग करावा. याच्यामध्ये त्यागाचे 3 प्रकार आहेत. किती? एक बळवत त्याग, एक अनिष्ट त्याग आणि एक स्वतेव त्याग. 3 प्रकार हे त्यागाचे. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत खेळी गोई नावाच्या 2 विधवा महिला आहेत, स्त्रिया आहेत आणि या दोघांची जेव्हा त्या दोघींच्या त्यागाची देव प्रशंसा करतात. त्या प्रशंसा करत असताना अशा प्रकारची प्रशंसा करतात. या महिला होत्या तरी कशा आणि कशा प्रकारे यांनी त्याग केला होता हेही पाहणं आम्हाला गरजेचं आहे. या दोन्ही महिला खेळी गोई नावाच्या दोघींच श्रीमंत घराणा. चरित्रकार म्हणतात की त्या काळामध्ये 850 वर्षापूर्वी त्यांच्याजवळ 1.25 लाखाची देवपूजा म्हणजे देवारा होता त्यांचा. 1.25 लाख म्हणजे सोन्याचे नाणे 1.25 लाख. 1.25 लाखाचा देवारा देवपूजा तितकी होती तर त्यांची धनसंपदा किती असेल लक्षात घ्या. अनेक प्रकारची धनसंपदा असतानाही त्यांना परमेश्वराच्या नामामध्ये भेद झाला आणि कन्हेचे जीवन असल्यामुळे त्या दोघेही मात्र निघालेले आहेत. देवाची भेट झाली. देवाची 32 लक्षणे मूर्त पाहून वेद संचाराला गेला आणि मात्र क्षणार्धात घरचा विसर पडला आणि त्याग करून देवाच्या सान्निध्यात राहू लागले. बरेच दिवस झाले. घरामध्ये तुपा दह्याचे लोण्याचे मडके भरून होते आणि ते मडके मात्र फुटून सांडू लागले आणि दारावाटे मात्र लोण्याचा, तुपाचा, दह्याचा लोणा बाहेर येऊ लागला. आणि ते सांगण्याकरता आणि काहीतरी हिशोब किशोब देण्याकरता त्यांचा भागचा जो होता काही आणावा. देव म्हणतात हेच काही नाही, आम्हाला काहीच लागत नाही, फक्त तुम्ही जर मनोभावे समर्पित झाला तर बस. तेव्हा त्या दोघी भाच्याकडे येतात. तुला जे करायचं ती कर आणि काही येणार नाही आणि त्याग करून भगवंताची एक रूप झाल्या. म्हणून देव प्रशंसा करतात. त्याग जैसा घेऊन बोलीचा. त्यागाची प्रशंसा देवाने केली. हा मळवत त्याग, उत्तम त्याग, क्षणार्धात केलेला त्याग. कोणत्याही पदार्थाविषयी महत्व नाही. जड पदार्थ असेल किंवा चेतन पदार्थ असेल त्या पदार्थाविषयी अजिबात महत्व नाही. कोणतंच महत्व नाही. देव माझा मी देवाचा. याच खेळेमध्ये आणि याच सूत्रामध्ये देवाईसाला सांगितलेलं आहे की देव म्हणतात की आम्हाला काही एक लागत नाहीये, आम्हाला फक्त तुम्ही आहोत आणि हा म्हणजे क्षणात कोणत्याही पदार्थाचा आवडी अंतःकरणामध्ये नाहीये. चेतन पदार्थ असेल किंवा जड पदार्थ असेल, या कोणत्याही पदार्थाची आवडी आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये नसेल पण एक रूपे देव माझा आणि देवाचा अशी जर आवडी आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तर तिथे मळवत त्याग. म्हणजे कोणत्याच गोष्टीची आवडी नाही, तो मळवत त्याग. आणि अनिष्ट त्याग आणि देव त्याग हे 2 प्रकार आहेत. 2 अनिष्ट त्याग म्हणजे तो जड पदार्थाविषयी किंवा चेतन पदार्थाविषयी मनामध्ये विचार करतो, त्याला उल्लेख होतो, परंतु सेवन करत नाही. एखादा पदार्थ मिळावा अशी अपेक्षा आहे परंतु सेवन करत नाही. तो अनिष्ट त्याग. आणि ज्याला त्या पदार्थाची आवडी आहे आणि तो पदार्थ सेवन करण्याचा प्रयत्न करतो तो
पावसाचं वातावरण बरंच झालेलं आहे, तुम्हाला आवाज येत नाही बरोबर, येतोय का? आता याकरता आपण काय करूयात, आपलं स्वतः विराम देऊयात, जेणेकरून उद्याच्या स्वामी जय.